गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून रंगांची उधळण करत कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लहान मुलांसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी धुळवड साजरी केली। की बहुत बहुत शुभकामनाएं। विशिंग यू हैप्पी होली। पूरे देश भर में होली बड़े उत्साह के साथ मनाई जाती है। उसी तरह से गोवा में भी होली का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। ट्रेडिशनल होली उत्सव भी गोवा में मनाया जाता है। मैं आज इस अवसर पर गोवा के सभी लोगों को और देशवासियों को इस रंग की होली से सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। बुलढाण्यात होळीनिमित्त मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा बंजारा नृत्यावरती ठेका। संत सेवालाल यांच्या गराशा गडावरती साजरा होतोय राज्यस्तरीय होळी महोत्सव। बंजारा भगिनींकडून आमदार सिद्धार्थ खरातांचं बंजारा नृत्याकडून आगळं वेगळं स्वागत। शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांकडून पर्यावरणपूरक होळी साजरी। खोतकर यांनी जालन्यातील सहकार्यांबरोबर नैसर्गिक रंग आणि फुलांची उधळण करत धुळवडीचा उत्सव साजरा केला। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तांड्यावरती साजरी केली होळी। जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा त्याबरोबरच कुऱ्हाडी इथं बंजारा समाजाच्या महिलांसोबत पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा नृत्य केलं। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील होळीच्या पर्वावरती अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा मेळघाटात आदिवासींच्या पारंपरिक नृत्यामध्ये सहभागी होत नवनीत राणांचा कोरकू नृत्याच्या तालावरती ठेका। मेळघाटातील वेगवेगळ्या गावांमध्ये जात नवनीत राणा होळीच्या उत्सवामध्ये सहभागी झाल्या। कोकणात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा। यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून ढोल आणि ताशांचं वादन। छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस इथं होळीचं दहन। उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांच्या हस्ते होळीचं दहन। सर्वांना होळीची शुभेच्छा। तुम्हाला सुख समृद्धी आणि वैभव लाभो हे आमची मनोकामना आहे। आणि हॅपी होली हे आनंद उत्सव आहेत, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ठाण्यातही धुळवडीचा उत्साह। कसराळी तलाव परिसरामध्ये नगरसेवक राजेश मोरेंकडून धुळवडीचं आयोजन। यावेळी मोठ्या संख्येनं ठाणेकरांची गर्दी। डीजेच्या तालावरती तरुणाईंकडून रंगाची उधळण। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधात असणाऱ्या अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंनी एकमेकांना रंग लावला। सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत होळी साजरी केली। कोकणात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा। यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून ढोल ताशांचं वादन। ठाण्यात देखील धुळवडीचा उत्साह। कचराळी तलाव परिसरामध्ये नगरसेवक राजेश मोरेंकडून धुळवडीचं आयोजन। यावेळी मोठ्या संख्येनं ठाणेकरांची गर्दी। डीजेच्या तालावरती तरुणाईंकडून रंगाची उधळण।
पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून रंग बरसे कार्यक्रमाचं आयोजन. यंदाचं या कार्यक्रमाचं 31वं वर्ष आहे. या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई रस्त्यावरती डीजेच्या तालावरती ठेका धरत तरुणाईकडून मनसोक्त रंगांची उधळण. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या रंगोत्सवामध्ये सहभागी झाले. ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये धुळवड साजरी. देशी विदेशी पर्यटकांकडून रंगांची उधळण आणि यावेळी गुलालासह विविध रंगांची उधळण करत भाविकांचा जल्लोष. हाती पालखी घेत मंदिराला प्रदक्षिणा घालत देशभरामधून आलेल्या भाविकांनी धुळवडीचा उत्सव साजरा केला. उज्जैनमध्ये होळीनिमित्त श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये विशेष आरती. महाकालच्या दरबारामध्ये भव्य भस्म आरतीनं होळीची सुरुवात होते. गुजरातच्या सोमनाथमध्ये पारंपरिक वैदिक पद्धतीनं होळी. मंदिराला आकर्षक रोषणाई, पारंपरिक शोभायात्रा, वेगवेगळ्या गोड पदार्थांचा महाप्रसाद आणि नंतर होळीचं दहन होतं. नागपुरातील नंदनवन परिसरामध्ये गुलाबाच्या फुलांनी धुळवड साजरी. रासायनिक रंग न वापरता पर्यावरण पूरक होळीबाबत जनजागृतीसाठी फुलांच्या होळीचं आयोजन. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांवरती टाकत धुळवड साजरी केली. यवतमाळमधील बंजारा समाज बांधव होळीनिमित्त संत सेवालाल महाराजांच्या मंदिरामध्ये पारंपरिक गाण्यांच्या तालावरती ठेका धरत बंजारी बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत होळीचा सण साजरा केला. वर्ध्यात प्रभात फेरीमधून जनजागरण. धुलीवंदनाला प्रभात फेरीच्या माध्यमामधून प्रबोधन करत सामाजिक जनजागृती. टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये जनजागृतीपर भजनाचं सादरीकरण. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला 2000 किलोच्या द्राक्षांचा नैवेद्य. नाशिकच्या सह्याद्री फार्मच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या रसायनमुक्त द्राक्षांची बाप्पासमोर आरास. काळ्या, हिरव्या आणि लाल द्राक्षांनी देवाचा गाभारा सजलाय. धुलीवंदन सणाचा धुळे शहरामध्ये उत्साह. शहराच्या विविध भागामध्ये पाण्याचे शॉवर लावून खेळाचा आनंद. डीजेच्या तालावरती ठेका धरत तरुणाईकडून धुलीवंदनाचा खेळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.